अमरावतीतील काजल इंगळे हत्याकांड प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। 2 जून रोजी मार्डी रोड परिसरात काजल इंगळे यांची निर्घृण हत्या करून मृतदेह जाळण्यात आला होता। या घटनेचा निषेध करत बच्चू कडू यांच्या प्रहार सामाजिक संघटनेतर्फे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। 2 जून रोजी अमरावतीच्या मार्डी रोड परिसरात काजल इंगळे या महिलेची अमानुष हत्या करण्यात आली होती। हत्येनंतर तिचा मृतदेह जाळण्यात आल्यानं या घटनेबाबत सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर प्रहार सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडलं। आंदोलनादरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तसेच या प्रकरणाचा तातडीनं छडा लावून आरोपींना अटक करावी आणि कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आमची एक रास्त मागणी आहे की या महाराष्ट्रात ज्या महिलांवर अत्याचार होत आहे, अत्याचाराचे प्रकार वाढलेले आहे। मागं 2 जून रोजी अमरावतीत स्वर्गीय काजल इंगळे हिची एक निर्घृण हत्या झालेली आहे आणि त्या निर्घृण हत्येच्या मागं कोण यंत्रणा आहे, कोणी ते असं नीच कृत्य केलं, त्या नराधमांना, त्या आरोपींना अटक केली पाहिजे। आज आम्ही बंटीभाऊ रामटेके यांच्या नेतृत्वामध्ये सर्व महिला भगिनी या महिलांना न्याय मिळाला पाहिजे, या महाराष्ट्रातील लेकीबाईला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आग्रही आहोत। आम्ही जिथपर्यंत त्या आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी निदर्शनं करू, आंदोलनं करू, शांततेच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। पण जर आम्ही येत्या 2 दिवसात त्या हत्येचा छळा लागला नाही तर आम्ही प्रहारच्या स्टाईलनं उग्र आंदोलन सुद्धा करू।